नमस्कार मित्रांनो, मी आशिष. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता वाजलेत 4:35 झालेत आणि आपण चाललोय परत गावी. तर आता मी निघतो इथून. तर भेटू. आता आपला ब्लॉगिंग सेटअप पण तयार झालाय. तर आता मजा येईल थोडी राईडला. तर आता 4:30 वाजलेत. तर आपण भेटूया. चला. तर मित्रांनो, आता आपण निघतो इथून. 5:15 वाजलेत. यार, रेनकोट परवडला स्वेटरपेक्षा, पण पाऊस नाही परवडत ना. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आता आपण निघतो इथून. तर मित्रांनो, आता आपण इथून निघालोय. ओके, एकदा तुम्हाला लाईटचा थ्रो दाखवतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तर लाईटचा थ्रो किती आहे तो. तर मित्रांनो, बघू शकता हा व्ह्यू आहे आपल्या लाईटचा. मोबाईलने एवढा जळत नसेल होत, तर आता बघून घ्या. कन्सोलवरती लक्ष देऊ नका. कन्सोल ॲक्च्युली मी दादाला फोन पण नाही केला की कन्सोल आला आहे की नाही. दादाने मागवला तर असेल, पण थोडा कामामध्ये बिझी होतो, त्याच्यामुळे आपल्याला जाता पण नाही आलं तिथे. तर मंडळी, आत्ता आपण पनवेलला पोचलोय. 6 वाजले. 6 बरोबर 6. हाँ भाई रुको, हम लोग को भी जल्दी था. डालो, फुल करो, फुल. हाँ, मित्रांनो, आपण निघालो आता इथून. तर मित्रांनो, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. पहाट झाल्यावर. पहाट झाली, चिखल उठला. सुप्रभात मंडळी. थंडी लागते, थंडी. मजबूत थंडी लागते. तर मंडळी, आपण आता पोचलोय वडखळ बायपास.
अलिबागला जायचं असेल तर तुम्ही इथून लेफ्ट मारायला लागतो. ब्रिजच्या खालून रोड गेला, ब्रिजच्या खालून मग राईट मारायचं. ज्या हिशोबाने रस्ते बांधले आईच्या गावात, फिनिशिंग नाही रस्त्याची बरोबर. कुठं पण काय पण खड्डे आहेत. काय खड्डा बघ. हा ना, एवढा मोठा खड्डा आहे मित्र, बघितला का तो? तर मित्रांनो थोडा आता गाडी ओढतो आणि पुढे भेटतो. डोलवीला पोचलो आपण, डोलवीला. तर भेटू, ब्लॉग बघत राहा. तर मंडळी हे असे रस्ते आहेत खराब, मधी. ओके, मध्ये स्पीड ब्रेकर पण आहेत, तर जपून या, काळजीने या. बघा हा स्पीड ब्रेकर आहे. असे ते रस्त्याला ॲक्च्युली पट्ट्या मारल्यात नाहीत ना, तर ते रस्त्याला मॅच होतं तर लांबनं दिसत नाहीत. ऑटो वाजले. तर मंडळी आपण आता आलो साई श्रद्धा रेस्टॉरंट मध्ये. भारी रेस्टॉरंट आहे, म्हणजे स्वच्छ आहे. आम्ही आलो एकदम क्लीन रेस्टॉरंट, एकदम क्लीन. आणि ह्या रेस्टॉरंट मध्ये ना मला एक गोष्ट आवडली, ती म्हणजे दाखवतो तुम्हाला. शिवाजी महाराजांची राजमुद्रा. तो रेस्टॉरंट आहे आणि समोरच राजमुद्रा आहे. भारी वाटलं जरा बसून. तरी त्या मी पोहे मागवलेले आणि मिलिंदनी वडापाव. भारी होते दोन्ही पण नाश्ता. हे ॲड्रेस आहे, इथे तुम्ही आलात तर नाश्ता जेवण वगैरे करू शकता. तर हॉटेलच्या ओनरशी मी तुम्हाला ओळख करून देतो. हे आपल्या हॉटेलचे ओनर आहेत. नाव काय साहेब तुमचं? अंकुश नारायण उठले. तर ॲड्रेस सांगा ना. इथे मुक्काम पोस्ट इंदापूर, तालुका मनगाव, जिल्हा रायगड. ओके. तर बघू शकता एकदम क्लीन असं त्यांनी ठेवलेलं आहे. एकदम टापटीप पण आहे हॉटेलमध्ये. जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. मला आवडलं. आणि मला ऍक्च्युली ती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे ना, ती प्लेस जी केली ना, ती भारी वाटली. एकदम मस्त आहे सगळं. आता आम्ही निघालो इथून. माणगाव किती किलोमीटर इथून? माणगाव 12 किलोमीटर. माणगावच्या थोडा अगोदरच थांबलो. आता चाललोय परत. ओके. इथून कोलाड किती आहे? कोलाड 12च आहे. 8 ते 10 किलोमीटर आहे ना. ओके. कोलाड सोडला तर 8 ते 10 किलोमीटर आणि माणगाववर आलात तर 12 किलोमीटर. या हॉटेलचं नाव आहे साई श्रद्धा रेस्टॉरंट. तर मित्रांनो आता निघालो इथून. गावी जायची मजाच वेगळी असते. काय काय पोरांना गाव म्हणजे काय म्हणजे माहितीच नसायचं. तर आम्ही अरे गाव म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही? अरे विदाऊट गाव तुम्ही राहता कसं? आपलं गाव कसं कोकणात. आम्ही असं आनंदाने सांगायचो कोकणात आम्ही राहतो. आम्ही आमचं गाव कोकणात आहे. तर माझे वडील
म्हणजे मला जेव्हा मे महिन्याची सुट्टी लागायची तर मी लिटरली 2-2 महिने गावी राहायचो. त्याच्यामुळे मला गावचं महत्त्व काय वाजलं रे, तर मला गावचं महत्त्व माहिती आहे. माझ्या वडिलांनी मला तेवढं गावाबद्दल जाणीव करून दिली आहे. मी प्रत्येक सणाला गावी यायचो. म्हणजे एक आपुलकी वाटायची, अरे गावी जायचं आहे. महिने लिटरली मी कॅलेंडरमध्ये दिवस मोजायचो. अरे गणपती एवढ्या महिना, अरे आता फक्त 30 दिवस राहिले, अरे 15 दिवस राहिले. जसे जसे दिवस जवळ यायचे ना, उत्सुकता एवढी वाढायची ना, अरे गावी जायचं. गाव म्हणजे नुसतं सोनं वाटायचं आम्हाला, सोनं. तेव्हा आत्ताची परिस्थिती वेगळी. आता गावी गेलं तर फक्त सणालाच असतात मोस्ट ऑफ जण. का असं आहे, मध्ये गेलं तर अख्खं गाव खालीच असतं. फक्त जी मोठी माणसं आहेत, वयस्कर माणसं आहेत, तीच बघायला भेटते तुम्हाला गावी. माझ्या वडिलांनी मला तेवढी गावाची एक म्हणजे स्वतःचा काहीतरी आहे. गाव म्हणजे गावाची एक काय बोलतात त्याला, जाणीव त्यांनी करून दिलेली आणि ते आहे अजून पण. मला असं गावाला जायचं म्हटलं तर कधीच कंटाळा येत नाही, पण तिकडनं यायचं म्हटलं की थोडंसं वाईट तर वाटतंच की अरे आता आपण चाललो मुंबईला. लहानपणी तर तेव्हा घेऊन जायचे मुंबईला, तेव्हा तर 4 व्हीलरमधनं यायचो, तेव्हा रडायचो अक्षरशः रडायचो मी. कारण का ओढ लागलेली असते गावची, आणि मला ती वडिलांनी मला ओढ लागू दिली. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, आपण आताच माणगावला पोचलो आहोत. तर इथून जे श्रीवर्धनला जाणारा रोड आहे ना, इथून तो हा बघा, हा राईटला आहे. श्रीवर्धनला जातो रोड. मस्त. श्रीवर्धन इथून 47 किलोमीटर आहे. 47 किलोमीटर. तर मंडळी, आता थोडं गरम व्हायला लागलं म्हणून आपण थोडा थांबलो, स्वेटर वगैरे काढले. आता परत प्रवासाला सुरुवात केली. वाजलेत 11. एकदा रस्त्याचं काम झालं ना, असे मध्ये मध्ये पॅचेस वगैरे आहेत ना, नाईटला कोणी येईल जपून या रे मित्रांनो. बहुत बडे बडे खड्डे है. कोकण, काय ती झाडे, काय तो डोंगर, जस्ट लाईक अ वाव. काय हिरवळ आहे बघा. ओ तर मंडळी, आपण आता भोसते घाटात प्रवेश केला आहे. इकडचा तुम्हाला एक टर्न दाखवतो. एवढा खतरनाक टर्न आहे ना तो. हा बघा, हा टर्न आहे ना, अपघाती टर्न आहे. अपघाती ॲक्च्युली. तिकडून येताना एवढे स्पीड ब्रेकर लावले ना त्यांना मध्ये. हा टर्न आहे ना, बेकार टर्न आहे, बेकार. तिकडे येताना आहे ना आपल्याला असा
की इथं स्पीड ब्रेकरच आहेत लाईनीत वरून. आता गाडी ट्रकवाल्यांची काय कंट्रोल होत नाही, काय आयडिया नाही वरून आलं तर इथे पण आहे स्पीड ब्रेकर. बघतो तर बी सेफ मित्रांनो. दोन तास होती उशिरा पोचला तर काय होत नाही, आरामात या, आरामात जा, जीवनाचा आनंद लुटा. तर मंडळी आपण आता पोचू थोड्याच वेळात. जेवायची इच्छाच नाही आहे, नाश्ता बिष्टा एवढा खाल्ला आहे ना रस्त्यामध्ये लिटरली. तर कधी घरी जाऊन कधी हांतरून पकडतो असं वाटतंय. गोप्रोला मध्ये जास्त शूटच नाही केला खेळ, नंतर 20% बॅटरी होती. बोललो घरी जाऊ तोपर्यंत, आता पण 18%च होती. मजा आली. मस्तपैकी जाऊन आधी टांगावल्टी करणार. काजवीन मोडली रे. तर फायनली मित्रांनो आता पोचलोय मी घरी. डायरेक्ट गाडी लावू आपल्या घरासमोर. ये हा 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 हा. तर मित्रांनो भेटूया आता थोड्या वेळात, जरा फ्रेश होतो. तर मंडळी वाजलेत 8-7. आलो जरा फ्रेश होतो आणि मिलिंद आणि मी बसलेलो आणि बसता बसला झोपलो. चल सुटलोय आता, थोडा फ्रेश होतो, जेवतो. तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.